एक त्याला एक नाव, एक त्याला एक नाव, एक चौदा शिवाजी महाराजांचा काळ तो संजामशाहीचा काळ होता, संस्थानिकांचा काळ होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये राजाचा मुलगा राजाच होत होता, राजाचाच मुलगा राजा होत होता. आज प्रत्येक माणसाला राजा होता येतं, राजा होण्यासाठी पात्र होता येतं, राजा होण्यासाठी त्याला आपला उमेदवारी अर्ज दाखल करता येऊ शकतो. आणि म्हणून आजही लोकशाहीच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव प्रत्येक जाती धर्मातला माणूस एवढ्या गर्वाने आणि एवढ्या स्वाभिमानाने का घेतो? कारण तो राजा होता, त्या राजाला रयतेचं राज्य आणायचं होतं. रयतेचं राज्य म्हणजे लोकांचं राज्य, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला घटनेमध्ये ते राज्य नमूद करून दिलं. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना हे राज्य अपेक्षित होतं. म्हणून आज आम्हाला गर्वाने या दोन महामानवांचं नाव घ्यावं लागतं. एक त्याला एक नाव, एक त्याला एक नाव.
मावल्या कधीही उपास तपास करत नव्हत्या. मर्याईचे उपास नव्हते, येडामाईचे तर नव्हते. त्यांनी मेहनत केली. वेळ प्रसंगी जिजामातेने तलवार हातात घेतली, नंगी तलवार हातात घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं. कदाचित आमची जिजामाता उपवास तपास करत बसल्या असत्या तर कदाचित छत्रपती शिवाजी महाराज घडले नसते. कदाचित जिजामाता आमच्या इतक्या आत्ताच्या महिलांसारखे 16 सोमवार करत बसल्या असत्या, गुरुवारचे उपवास करत बसल्या असत्या तर कदाचित छत्रपती शिवाजी महाराज घडले नसते. म्हणून मला माय माऊलं सांगायचंय, तुमचा खूप मोठा वाटा आहे तुमच्या मुलांना घडवण्यासाठी. शिकवा, मुलांना शिकवा. जिजामातेने इथली वर्ण व्यवस्था, इथली जातीय व्यवस्था ठोकरलेली आहे. कारण पूर्वीचा काळ होता तो सती जाण्याचा काळ होता. मनुस्मृतीनं खरं तर त्यावेळेला शहाजीराजे गेले असताना खरं तर जिजामातेने सती जाणं अपेक्षित होतं, म्हणजे त्यावेळेच्या काळानुसार. पण इथल्या धर्मव्यवस्थेला ठोकर मारणाऱ्या जिजामातेने कधीही सती गेल्या नाहीत. हातात नंगी तलवार घेतली आणि छत्रपती शिवाजी महाराज घडवला आणि इथलं स्वराज्य निर्माण करून दिलं. ती जिजामाता छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा आम्हाला वंदनीय जास्त वाटतं. म्हणून तुम्ही उपवास तपास करू नका, मुलांना घडवा. टेक्नॉलॉजी आहे. मला आता नाही म्हणायचं की तुम्ही तलवार घेऊनच मुलांना शिकवा. आता तलवारीचा काळ नाही, तो आता काळ आहे, तो पेनाचा काळ आहे. मुलांना शिकवा. एक जिजामातेने आणि एक मीरा क्रांतिकारी इथे कुंडले हृदयाच्या की शूद्र राजा कधी होऊ शकत नाही. इथल्या मनुस्मृतीनं सांगितलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ही गोष्ट सलग होती. बाबासाहेबांना मनुस्मृती जाणण्यासाठी इतरत्र कुठेही जागा मिळत होती. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ती मनुस्मृती रायगडाच्या पायथ्याला महाडला नेऊन जाळली. त्याचं कारण आहे की माझ्या राजाचा बदला, माझ्या राजाला मनुस्मृतीनं नाकारलं होतं की इथला राजा, शूद्र राजा कधीही राजा होऊ शकत नाही. म्हणून काशीवरून गागा भटाला आणावा लागलं होतं आणि राजाचा राज्याभिषेक करावा लागला होता. हा जर इतिहास माहिती असेल, रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला. एक काल्पनिक शहर आहे.
राजर्षी शाहूंनी सांगितलं होतं. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी सांगितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त दलितांचे नेते नाही आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त दलितांचे उपेक्षितांचे नेते नाही आहेत, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संपूर्ण भारतीयांचे नेते आहेत. त्यावेळी मानगाव परिषदेमध्ये छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी सांगितलं होतं. रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला. दलितांनी दलितांचा नेता निनादले दोघांच्या नावे, निनादले दोघांच्या नावे कोकणातले अमर, निनादले दोघांच्या नावे कोकणातले डोंगर, निनादले दोघांच्या नावे कोकणातली अंबर, निनादले दोघांच्या नावे, निनादले दोघांच्या नावे कोकणातले डोंगर, निनादले दोघांच्या नावे कोकणातले डोंगर. एक त्या रायगडा, एक त्या रायगडा, एक चौदा शिवाजी महाराजही समतावादी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरही समतावादी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांमध्ये, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याला मावळे म्हणत होते. मावळे, मावळे फक्त मराठा नव्हते, मावळे फक्त धनगर नव्हते, मावळे फक्त कोळी नव्हते, साळी नव्हते, समंत जाती धर्माची माणसं होती मावळ्यांमध्ये. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा धर्मासाठी लढा नव्हता. छत्रपती शिवाजी महाराजांचा लढा हा रयतेचा राज्य येण्यासाठीचा लढा होता, स्वतःचं राज्य येण्यासाठीचा लढा होता. आणि म्हणून छत्रपती शिवाजीच्या मावळ्यांमध्ये प्रत्येक जाती धर्माची मावळे होते, म्हणून त्यांना मावळे म्हणत होते. पण आज त्याच महापुरुषांच्या नावाने आम्ही धर्माधर्मामध्ये वाद लावतो, जाती जातीमध्ये भेद करतो, जाती जातीमध्ये वाटून घेतले आम्ही महापुरुष. म्हणून मला असं वाटतं क्या क्या बनाने आए थे, क्या क्या बनाने आए थे, क्या क्या बना बैठे, क्या क्या बनाने आए थे, क्या क्या बना बैठे. कोई मंदिर बना बैठा तो कोई मस्जिद बना बैठा. क्या क्या बनाने आए थे, कोई मंदिर बना बैठा तो कोई मस्जिद बना बैठा. अरे हमसे तो उन परिंदों की जात अच्छी है, कभी मंदिर पे जा बैठे तो कभी मस्जिद पे जा बैठे, कभी मंदिर पे जा बैठे तो कभी मस्जिद पे जा बैठे. शिवरायांच्या हाती, शिवरायांच्या हाती तलवार भवानी होती, भवानी तलवार होती, कुठल्या भवानी मातेने तलवार दिलेली नव्हती. छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणारी एकच माता होती, जिजाऊ माता. जिजाऊ साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं. कुठल्याही भवानी मातेच्या
तलवारीने घडलेले नाहीये. आम्हाला सांगितलं गेलं, आम्हाला खोटा इतिहास सांगितला. तुळजापूरच्या भवानी मातेने छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार दिली आणि मग राजे घडले. का राजामध्ये शक्ती नव्हती? मग इतर राजांना का नाही तलवार दिली भवानी मातेने? आणि तुकाराम महाराजापेक्षा आणखी दुसरं का नाही कोणी वैकुंठाला गेलं? का एकटे तुकाराम महाराज गेले? विमानाचा शोध लागण्याच्या अगोदरही एकट्या तुकाराम महाराजांसाठीच कुठून आलं विमान? परत ते विमान कुठं गेलं? शिवरायांच्या हाती तलवार भवानी होती, आज भवानी पहिली देवाच्या हाती लेखनी होती. प्रताप सिंग परंपरेला, प्रताप सिंग वगैरे लिहितात. प्रताप सिंग परंपरेला दोन्ही भारती ठोकर, प्रताप सिंग परंपरेला दोन्ही भारती ठोकर. एक त्या नायकावर